तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 14 जुलै आणि बघा, भरपूर महिला अशा आहे की त्यांना अजूनपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मिळालेला नाही। वितरणाला बघा, आज जवळपास 8 ते 9 दिवस पूर्ण झालेले आहेत, तरीही 2 ते 3 दिवसापासून वितरण बंद आहे आणि लाखो महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते जून महिन्याचा 12वा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे बघा, महिलांना ऑनलाईन तक्रार करण्यासाठी ऑप्शन आहे, पण त्या ऑप्शनमध्ये सुद्धा वेबसाईटवर तुम्ही तक्रार करू शकता, पण ती तक्रार केल्यानंतर भरपूर दिवसांपर्यंत शासनाकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही आणि तक्रार केल्यानंतर तुम्हाला गॅरंटी पण नाही की तुमची तक्रार त्या ठिकाणी अप्रूव्ह केली जाईल किंवा तुमचे पैसे येईल। तर माहिती मिळवण्यासाठी मी गेलो वर्धा जिल्ह्यातील देवडी तालुका येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये। त्यानंतर त्या विभागामध्ये गेल्यानंतर त्या जे काही अधिकारी बसून आहे, मी त्यांना विचारलं की भरपूर बहिणींना 11व्या महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहे, पण अचानक त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। अशा महिलांची संख्या भरपूर आहे ज्यांनी माझ्याकडे तक्रार आणलेली आहे। तर बघा, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय उत्तर दिलं की आमच्याकडे सध्या त्याबद्दल काहीच माध्यम उपलब्ध नाही। मी त्यांना म्हटलं की सर, हे आधार क्रमांक आहे, आधार क्रमांक मी सोबत आणलेले आहे आणि तुम्ही तुमच्या वेबसाईटवर तुमचं जे काही अधिकारिक शासकीय पोर्टल आहे त्यावर तुम्ही चेक करा आधार नंबर टाकून की अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे। तर त्यांनी सांगितलं की शासनाने आमच्याकडून जी आहे ती लिंक बंद करून घेतलेली आहे, म्हणजे शासनाने आमच्याकडे आमची वेबसाईट सुद्धा बंद केलेली आहे। आम्ही सुद्धा चेक करू शकत नाही की त्यांचे अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे आणि शासनाने जे काही पोर्टल आहे ते सुद्धा बंद करून ठेवलेलं आहे। त्यामुळे सांगता येत नाही की कोणत्या बहिणींना पैसे आले, कोणत्या बहिणींचा अर्ज अप्रूव्ह आहे की कोणत्या बहिणींचा अर्ज रद्द आहे। त्यानंतर मी त्यांना विचारलं की आता आम्हाला काय करावं लागेल, तर त्यांनी सांगितलं की जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला भेट द्यावी लागेल, त्याच ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं की जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। तर बघा, या टॉपिकवर आता मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि स्वतः जे काही त्या जिल्हा अधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिसमध्ये स्वतः जाऊन पूर्ण विचारपूस करणार आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहे, जून महिन्याचे पैसे बहिणींना का मिळाले नाही, त्यांचा अर्ज रद्द होणे सुरू आहे का, पडताळणी सुरू आहे का, किंवा त्यांचे पैसे एकत्र जून आणि जुलै महिन्याचे एकत्र पैसे त्यांना ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये मिळणार का, ही सर्व माहिती मी त्या ठिकाणी विचारणार आहे। त्याचप्रमाणे रिकॉर्डिंग सुद्धा त्या माहितीची मी करणार आहे, त्या अधिकाऱ्याची आणि माझ्या बोलण्याची व्हॉइस रेकॉर्डिंग मी त्या ठिकाणी करणार आहे आणि पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवर मी तुमच्यासाठी 100% टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती होईल आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल की त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली, काय तक्रार करायची आहे, कोणत्या प्रकारे तुम्हाला मदत होऊ शकते। बघा, आता शेवटचा ऑप्शन उरलेला आहे जिल्हा अधिकारी कार्यालय, या ठिकाणी मला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणावरून मला संपूर्ण माहिती घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ टाकायचा आहे व्हॉइस रेकॉर्डिंग सोबत। तर त्याचबरोबर बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर लगेचच तो व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्हाला पूर्ण माहिती पाहायला मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।